बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। छत्रपती संभाजीनगरमधून बातमी येते। मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात होणाऱ्या कारागृह शिपाई पदाची मैदानी चाचणी रद्द करण्यात आली। 2 तारखेला होणारी मैदानी चाचणी आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे। कोणतीही सूचना न देता ही भरती रद्द करण्यात आलेली आहे। भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। शिंदेंच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे। 2 तारखेला म्हणजे आजच ही भरती होणार होती, मात्र आता ती उद्यावर म्हणजे 3 ऑगस्ट रोजी होणार आहे। आजची होणारी मैदानी चाचणी 3 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या होईल। त्यामुळे भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या। पाहूया। पोलिसांचा बंदोबस्त यासाठी या ठिकाणी जी पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। या ठिकाणी आपण जर बघू शकतो, ज्या ठिकाणी ही भरती आयोजित करण्यात आली होती त्या मैदानावर अशा प्रकारे नोटीस लावण्यात आली, ज्यात उल्लेख करण्यात आलेला आहे की 2/8/2024 रोजी होणारी कारागृह उपमहानिरीक्षक दलाच्या जे आहे तर कारागृह शिपाई पदाची भरती जी आहे, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी जी आहे तर ती कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव रद्द भरती प्रक्रिया होऊ शकत नाही आणि ती 3 तारखेला म्हणजे उद्या होणार आहे असं या नोटीसवर लिहिण्यात आलेलं आहे। या जी भरती आहे ती कॅन्सल जी केली आहे त्याचं कारण कायदा सुव्यवस्थेचं देण्यात आलेलं आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहरात आहे आणि त्यांच्यासाठी लागणारा बंदोबस्त हा मोठा असू शकतो। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे। तुम्ही कशासाठी आले होते? सर आम्ही भरतीसाठी आलेलो होतो। बरं, काय तुम्हाला जे दिलं होतं तुमचं जे हॉल तिकीट होतं त्याच्यावर किती तारीख होती आणि काय सांगण्यात आलं? सर आम्हाला 9 तारखेला जी भरती होती तिच्यावर 2 तारीख दिलेली होती। आज ती 3 तारखेला हे केलेलं आहे, आम्हाला भरतीसाठी बोलवलं आहे। कशामुळे रद्द केली काही सांगितलंय तुम्हाला? भरती आम्हाला काय सांगितलं नाही, आम्ही ते टोले पावसामुळे हे केलेली आहे, पण त्यांनी आम्हाला पुढली 3 तारीख दिली। मग 3 तारीख ते बोलले, मग आता पाहू 3 तारखेला। कुठून आलात तुम्ही? आम्ही अकोल्यावरून आलेलो। आता परत इथंच थांबायचं की आता खर्च कसं मग येण्या जाण्याचं? आणि आता इथेच थांबायचं, आता परत जाणं शक्य नाही। आता 2 वेळेस पैसे 2-3 हजार रुपये गेले, एवढे पैसे आणायचे कुठून सर? आणू नाही शकत, मग इथेच थांबावं लागेल। बरं, हे भरती कॅन्सल झाली हे तुम्हाला कधी कळलं? आम्हाला रात्री समजलं। इथं आल्या? हो, इथं आल्या समजलं। तेपर्यंत तुम्हाला काही नोटीस किंवा ऑनलाईन तुम्हाला काही मेसेज वगैरे काही पोलिसांनी काहीच नाही काहीच सांगण्यात आलं नव्हतं? काहीच सांगण्यात नाही आलं। या भरतीसाठी राज्यभरातील जे आहे तर वेगवेगळ्या आपण बघू शकतो हे मुलं आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहे आणि अचानक इथं आल्यानंतर त्यांना कळलंय की भरती कॅन्सल झाली। माझ्या हातात छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं ट्विटर अकाउंट आहे। सोशल मीडियावर देखील कुठेही या पद्धतीने सूचना देण्यात आल्या नाही किंवा जे विद्यार्थी होते त्यांना मेसेज वगैरे किंवा कोणत्याही पद्धतीने आज ही भरती जी आहे रद्द झाल्याचं सांगण्यात आलं नाही। मात्र इथं आल्यावर या मुलांना कळलंय की भरती अचानक रद्द झाली आहे आणि त्याचं कारण हे कायदा सुव्यवस्थेचं देण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या पोलिसांच्या या नोटीसनंतर आणि या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।